पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे, दाम करी काम वेडा. पैसा काय उपयोगाचा नाही. लक्षात घ्या, मी सांगितलं की आपण जिच्याशी संसार केला ना ती आपली बायको आपण मेल्यानंतर उंबऱ्याच्या बाहेर पडणार नाही, प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. आपले मित्रपरिवार नातेवाईक कुठपर्यंत, स्मशानात पोचवेपर्यंत. आणि आपण ज्याला जन्म दिलाय तो आपला स्वतःचा मुलगा ना औषधापाशा प्रेतात कांड्या लावतो आणि घराकडे येऊन खोली किंवा जमीन किंवा नामावर होतो तो विचार करतो. त्यामुळे पैसो सर्वस्व नाही बुवा, गेल्या लक्षात. बुवानी बारी छान केली, त्यांच्या पद्धतीत त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. मी तुम्हाला या ठिकाणी जी बारी करणार ती 100% काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. कारण तरुण लोक खूप आहेत, मौज मजा मस्ती सगळा ठीक आहे बुवा, तू चुटके सांगितलं सगळे माका मान्य आहेत, तुझी पद्धत आहे ती. आणि साईबाबांची गाणी बुवा आता गजराच्या वेळेस म्हणणार ना मी, ती काय अगोदर आता तू निम्म्यापेक्षा जास्त ती सगळी म्हटलंस, काय प्रॉब्लेम नाही. समजा तू न म्हटलेली गाणी मी म्हणण्याचा प्रयत्न करेन. आता तुका गुंडापाचं दाखवते वाकान बघूची तुका सवय भारी आहे. आणि आता राहिला विषय काय बुवा, काय म्हणता हो, कर्ज रेडवा म्हणता. कर्ज कोणाक देतात? हा, जो रेडो कर्ज फिटवतो त्याका देतो. तुका देऊन का बँकेत कर्ज बाजार होता? उद्धराया आला तू भक्त जना, शिवपुत्र देवा तू दया घना. प्रथमा
तारीफ तेरी संदीप पांचाळ पखवाज होतात जे कायम समीर कदम यांच्याकडे पखवाज होतात एका कलाकाराने एका कलाकाराची केलेली ही कदर आहे आणि त्याने 200 रुपयाचं बक्षीस सागर कदम यांच्यासाठी दिलेलं एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा तारीफ तेरी निकली है दिल से आई है लब पे प्रेमात न्हावून गेला साई प्रेमात न्हावून गेला त्याचा जीव हो साईत जडला कसा भेटेल हा देवाला साई पालखीत आला बहाना भक्त चालला चालला झाल्यावर भेट काही विना हो काही करेना मना कशालाही जमेना कसा भेटेला हा देवाला काही खालतीचा आला बहाना तुला खांद्यावर घेईल साई बाबा
थँक्यू. तुमच्यासाठी गाणी वेगळी म्हणणार मी. सन्माननीय साहिल मिरगुले यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे 7 स्टार कबड्डी संघ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांनी एक फरमाईश दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुंदर ते कोकण निसर्गरम्य हे काशीराम परबुवांचं गाणं आहे. आणि जेव्हा गणपती येतो तेव्हा प्रत्येकाच्या स्टेटसला हे गाणं दिसतं, बरोबर ना. तर झांजवादक दीप कसबले, किती छोटा मुलगा आहे बघा. दीप कसबले म्हणजे साई कसबलेचा भाऊ आहे तो, परंतु सुरुवातीपासूनच घरात भजन, त्यामुळे त्याने अनेक स्पर्धांमध्ये चक्री वाजवण्यासाठी बक्षीस घेतलेलं. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याच्यासाठी सन्माननीय महापौरकर साहेब, विजय महापौरकर साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य. हे काशीराम परबुवांचं आहे. थोडा इफेक्ट आहे. आणि काशीराम परबुवा म्हटल्यानंतर त्यांची शेर शायरी काशीराम परबुवा कसे होऊन गेले ना की ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी गजर लिहिण्याची त्यांची ताकद होती. असे एकमेव काशीराम परबुवा होते. आणि त्यांची चेले आहेत. हे जागेवरच नसतात तर लिहिलेले केव्हा गजर. त्यांचं एक शेर आहे बघा. संसारामध्ये येऊन प्राण्या पुरुषात काढी थोडी हरी रे हरिनामाची गोडी. नाव मोठ लक्षण खोट दिसतो तसा तो नसतो, अंधार दिव्याच्या खाली म्हणून माणूस हा फसतो. अरे खाण्यावर आपल्या बंधन हो ना, तर डायबिटीस 300 पर्यंत जावतं ना. काही काय गावातला खालस वाटे तिथे तशीच परिस्थिती होती ना. तू लहान असस ना, मग जरा तब्येतीक सांभाळ. आम्ही बघ क्रॉस 50 असो तरी अजून असो पद्धतशीर जप जरा तब्येतीक. तू होयस आमका होयस. तुका किती पैसे गावले म्हणजे तुझा पोट भरात चांगले हो घेणार. बोल ना, घे सगळे घे. देवा शपथ तू येऊन फक्त पेटीवरती सगळे गुटाळून घेऊन जायचे. मी काही बोलणार नाही. अरे नशीब कोणाचं चुकलं नाही ना. नशिबात जे आहे ते कोणाचं चुकलं नाही, बरोबर ना. त्यामुळे नशीब बुवा मगाशी सांगितलंच ना दुर्योधनाचा विषय नशिबात त्याच्या होत होता. गेलं लक्षात. पण कर्ण इतकं श्रेष्ठ असून सुद्धा तिने साथ कोणाची दिली? मित्रासाठी मैत्रीसाठी साथ कोणाची दिली? दुर्योधनाची दिली. खरं तो भाव कोणाचो? 5 पांडवांचो मोठो भाव. आणि त्याच कारणामुळे महिलांच्या मनात कुठली गोष्ट राहत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगते, महिलांना एखादी गोष्ट समजली ना की ती दुसऱ्या बायल माणसात सांगापर्यंत ती का ठारच होतो ना. हो ऐकलं गेला का माहिती सांगायचे विषयच नाही. तर काय त्याचं कारण आहे मुली विषयाला म्हणून सांगतो की 5 पांडवांनी जेव्हा कर्णात ठार मारले तेव्हा ते आईकडे गेले कुंतीकडे आणि म्हणाले की आम्ही आमचं विरोधक जो होतो कर्ण त्याला ठार मारलो. बाकी सगळीकडे आनंदी होतो. पण आई जी कुंती होती ती रडायला लागली. तेव्हा धर्म विचारतोय तू कशाला रडते? अरे तुम्ही ज्याला मारून आलाय तो 5 पांडवांचा तुमचा मोठा भाऊ आहे. तेव्हा धर्म भडाकलो. मोठा जो भाऊ तो धर्म तो आईवर ओरडलो की आई हा जर माझा मोठा भाव आहे हे जर तू अगोदर सांगितलं असतं तर आम्ही स्वतःच्या भावाला स्वतःच्या बाणाने आम्ही ठार केला नसता. म्हणून महिला वर्ग तू तुझ्या मनात ही गोष्ट ठेवलीस दांबून प्रगट झालीस नाही. म्हणून आज तुला महिला वर्गाला शाप देतोय की महिलांच्या तोंडात खिचो विषय मनात खिचो विषय लपान राहावाच नाही. म्हणून बायका सगळी कडेचा तडे मी तडेचा केव्हा करते सांगा होतो नाही. लक्षात घ्या ही सत्य परिस्थिती आहे. हे ह्याच्या मागे कित्येक विषय आहेत ना. त्याच्या मागे रामायण महाभारतातले विषय लिंक असतात. लक्षात घ्या. फक्त आपल्यापर्यंत ते पोचणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण.
या कोकणात दत्तांच्या गाण्याची काय झालं, सामना थोडा उशिरा सुरू झाला आणि कामाचे दिवस आहेत ना, मायबाप प्रेक्षक केवळ प्रेमाखातर ठेवले. मुंबईच्या लोकांचं हेच आहे, टायमिंगला फार महत्व आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. कारण टायमिंगला एवढं महत्व आहे, एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा, म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल. एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या महिलेला विचारा, म्हणजे एका महिन्याचं महत्व कळेल. एका तासाचं महत्व एसटीची वाट बघणाऱ्या वात्सरूला विचारा, म्हणजे एका तासाचं महत्व कळेल. एका मिनिटाचं महत्व कामावर जाताना ट्रेन चुकलेल्या कर्मचाऱ्याला विचारा, म्हणजे एका मिनिटाचं महत्व कळेल. आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या धावपटूला विचारा, म्हणजे एका सेकंदाचं महत्व कळेल तुम्हाला. धन्यवाद. आम्ही जीवापाड अभ्यास करतो, मग या एखादं वाक्य फेकलं ना तर आम्हाला टाळी मिळालं तर खूप बरं वाटतं. लक्षात घ्या, रामायण महाभारतातल्या गोष्टी सांग, काही खोटं सांगू शकत नाही, कारण तुमच्यातले मायबाप प्रेक्षक एवढे हुशार असतात. एखादा जरी चुकीचा शब्द गेला तरी सांगणार, बुवा हे कुठे लिहिलेलं आहे ते दाखव. त्यामुळे हे तो अभ्यास करतो लागता. हे असले जोक्स नाही आहे, अडे बघे जोक्स नाही आहे. गुंडाप्पा आणि फुंडाप्पा बाईंका सांगायची सुद्धा माझी डेअरिंग होती ना, बाईनं वरता वरता दिसतं, खालचा काय दिसणार नाही म्हणून. तुझी जशी कवटा सांगायची होती तशी. ट्रेनमध्ये मी गेलो, ह्यो पण ट्रेनमध्ये गेलो, हे तो ट्रेन त्या वरच्या होका पोचणार नाही. हात हा ते होतं तसं, हा त्याच्या होकात पोचणार. मी गर्दीत चपटावल्याने दिवा गाडीतो आणि 1 तास प्रवास झाल्यानंतर ह्याका खात सुटली. मगाशी सांगा होतं जीन्स पॅन्ट घातलेल्या आहेत, इच गार्ड म्हणतात. हा जीन्स पॅन्ट सुरू झाल्यापासून इच गार्ड आणि बिटेक्सीला ह्या खरा तुझा काय म्हणणं चुकीचं नाही. तसं त्याची खात सुटल्याबरोबर ह्यानं ते हा रिकामीच होतो ना, खाजूक सुरुवात केली. बाजूक होतो भैया, तू भैया विचारता हे करता क्या है, तो ह्यो सांगता तेरे को क्या करने का, मेरे को खाज उठी तो मैं खाजवता हूँ. तो भैया सांगता खाजव लेकिन तेरा खाजव मेरा. आम्ही पण जोक सांगू शकतो बुवा, असं काय नाही ना. कसं वाटलं, खाल्यासारखं वाटलं, माती खाल्यासारखी वाटली ना. कसं हे लाईव्ह बघतात ना बुवा, मग अशी तो उठा ना आघडे, झोपा ना आघडे, लोक इतकी खोळी आहेत रे. म्हणजे ती मराठी भाषा सांगितलं त्याविषयी. तुझं शिक्षण, ह्याचं शिक्षण कमी आहे, मी सांगितलं ना. 8वी पर्यंत शिकसतील, 10वी पर्यंत गेलो. 8वीत असताना बाईने ह्या काय विचारल्याने, मी तुला एक वाक्य देते, त्या वाक्याचं कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोग कर. आणि वाक्य दिल्याने तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. समीर
ह्या वाक्याचो कर्तरी तो कर्मणी प्रयोग कर. तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. ह्याना कर्मणी प्रयोग काय करतो? माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले म्हणून सांगतो. अरे जोक 1760 सांगू शकतो, पण जोक्स म्हणजे भजन नाही ना. जोक हे काही तात्पुरते आहेत ना, तात्पुरते. उद्या एखादी आजीबाई इथे आली असेल ना, तिची नातू घरी असेल, ती आजी रात्री गेलेलं खैगे, अरे भारी होती ना आपल्या साईबाबांच्या तिथे. कोण होते ते? एक गुंडू सावंत होतो आणि एक समरो होतो. तर काय सांगले नाही काय नाही, गुंडू सावनी रामायण काय सांगले नाही. तो समरो त्याचा सकाळी उठान तोंड बघू नये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन कथाची पालखी, निघालो घेऊन कथाची पालखी. निघालो घेऊन कथाची पालखी. आम्ही भाग्यवान आनंदाने दान, आम्ही भाग्यवान आनंदाने दान. गजर होणं गरजेचं आहे. स्वामी प्रकट दिन आता आज 20 तारीख आहे. स्वामी प्रकट दिन आहे आणि आज आमची दोघांची सावंतवाडी कोलगाव मध्येच बारी आहे स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने. आणि तेजस मराळ ही लोक आमच्यावर प्रेम करणारे आहेत. हे प्रेमाचं आम्हाला बक्षीस जे मिळतात त्यांना असू दे, ह्याच्या आवाजावर मी स्वतः वैयक्तिक प्रेम करतो. पण ही लोक, तुम्ही लोक आमच्यावरती प्रेम करतोय म्हणून आम्हाला ही खुर्ची मिळाली आहे. नाही तर आमचं सुद्धा कोण कुत्र सुद्धा विचारतो नाही. लक्षात घ्या, रस्त्याने चालताना असं चाललं पाहिजे की समोरच्या माणसाने राम ठोकला पाहिजे आणि मरताना असं मेलं पाहिजे ना की आपलं मुलगो पुढे बडक्या घेऊन असत ना बापाशीच्या मैताच्या पुढे, आणि त्याने जर मागे वळून बघितलं तर मैता केलेल्यांच्या डोळ्यात ना कुठेतरी अश्रू दिसा कोणी तर जगान फायदो, नाहीतर जगान काय फायदो नाही. लक्षात घ्या. सन्माननीय मराठा साहेब तेजस मराळ यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि स्वामींवरती त्याने आठवण म्हणून गाणं म्हणायला सांगितलेलं आहे. सेवन स्टार कबड्डी प्रो कबड्डी मध्ये धावा रे तुम्ही कोणीतरी, खरोखर सांगतो. हे का पाणी देऊ घेऊन जाऊ का बाटलीत म्हातारी चुकलेला माका खाऊ लागलो. इतकं खुळू आहे रे तू. असल्यावर ती आजी दुधाचीच बाटली घेऊन जाणार होती. बोंब लावलेली पुढे ती तुका ओढूची सवय म्हणून तुका माहिती ते जवळ जाऊ तू सवय ठेवतो. तर कबड्डी याच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. स्वामी तुझ्यामुळे जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे
गजर लोक मायबापेक्षा थांबले, गजर होणं गरजेचं आहे. शेवटी तरुण पिढी आहे. एक दोन गाणी घेतो तुमच्यासाठी आणि मग कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग. तू शेरणी शिकारी मी भाबडाचा साग. तू शेरणी शिकारी मी भाबडाचा साग. नवीन नवीन गाणी आहेत. 4-6 महिने राहतात. गेल्या वर्षी तर एक गाणं असं एका ओळीचं आलं आणि ते एवढं फेमस झालं. मुंबई तुम्ही भारी असा जोगायचा. एक गाणं म्हणतो त्याच्यावर ना तुम्ही मस्तपैकी नाही खरं बसून इतके करीत असेल डान्सचं तुम्ही उभे राहून काय करशाल. म्हणतो या इथे माझ्या भजनावर प्रेम करणार आहेत. ते म्हणतात की मित्र वणव्यामध्ये हे त्यांना गाणं एक ओळ म्हणायला सांगतात. तर तो तत्पूर्वी आता जे कॉलेज लाईफमध्ये मित्रासाठी गाणं स्टेटसवर प्रत्येकाचे असतं ते गाणं म्हणतो मग मित्र. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए. तेरे बिना ये जीना ये दिन कभी ना आए. तेरे संग जीना यहाँ तेरे संग मरना यहाँ. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम
दुखडवायला उंबऱ्यासारखा दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्रवण्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही वाट चुकणार नाही वाट चुकणार नाही जीवनभर मित्र सखा आणि दोस्त. मित्र कोणाला म्हणावं? जो तासन तास आपल्या बरोबर गप्पा गोष्टी करतो ना त्याला मित्र म्हणायचं. सखा कोणाला म्हणायचं? आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली तर आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर ज्याला सांगितल्याशिवाय आपल्याला थारा मिळत नाही तो आपला सखा असतो. आणि दोस्त कोणाला म्हणायचं? तर आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली तर ज्याला न सांगताच ज्याला कळते तो आपलं सगळ्यात जवळचं दोस्त असतं, लक्षात घ्या. आणि दोस्त म्हटल्यानंतर आई वडील आणि त्याच्यानंतर जवळचा कोण असेल तर तो आपला मित्र असतो, बरोबर ना? म्हणून श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची असताना सुद्धा गरीब सुदाम्यासारखा त्याचा दोस्त राहिला. कारण श्रीकृष्ण हा परमेश्वर आहे. त्याने ओळखलं होतं की सुदामा का गरीब राहिला होता. कारण चोरीचे जे चणे होते ते गुरुकुलामध्ये बांधलेले होते आणि ते गुरुपत्नीला मिळाले. सुदामा आणि श्रीकृष्ण ज्या गुरुकुलात शिकायचे सांदीपनी ऋषींच्या मठात शिक्षण घेत होते. सकाळी जेव्हा त्यांची बायको साफसफाई करत होती ना तेव्हा तिला चणे मिळाले. एका चोरणाने चोरलेले चणे त्या म्हातारीचे होते. तिने शाप दिला होता, जो कोण हे चणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. आणि चणे ते मिळाले त्या सांदीपनी ऋषींच्या बायकोला. आणि सकाळी जेव्हा लाकडं आणायला श्रीकृष्ण आणि सुदामा निघाले तेव्हा सांदीपनी ऋषींच्या बायकोने हाक मारली, अरे सुदामा इकडे ये, हे चणे आहेत ते तुम्ही दोघांनी वाटून खा भूक लागल्यानंतर. लाकडं आणायला जाता जाता सुदामाने बघितलं आपल्या अंतरात्म्याच्या शक्तीवर तर जिच्या म्हातारीचे जे चणे होते तिने शाप दिलेला होता की हे चणे जो कोण खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. मित्रासाठी, कारण श्रीकृष्ण हा परमात्मा आहे. ह्याला जर जे ते चणे मी दिले तर श्रीकृष्ण त्या म्हातारीचा शाप पोचणार तर श्रीकृष्ण सुद्धा आयुष्यभर भिकारी होईल. म्हणून श्रीकृष्णासाठी त्याच्या वाटणीचे चणे आणि आपल्या वाटणीचे चणे, दोघांच्या वाटणीचे चणे सुदाम्याने खाल्ले आणि आयुष्यभर भिकारी राहिला हे श्रीकृष्णाला माहित होतं. म्हणून तो आयुष्यभर सुदामा मित्र राहिला. ही त्याच्या मागची कारण आहेत. पाच पांडव यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. ही दोस्ती तुटायची नाही. या गाण्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक 7 स्टार यांच्याकडून आलेलं आहे. स्वागत करतोय. किती गाण्याचा शब्द कोणा घेतात? दुनिया माया
जबरदस्त. आणि ह्या लोकांनी जेवण टाक आणि ह्या लोकांनी आजच्या बारीचा ना काय माहोल सगळा बदलून टाकला. एकदा जोरदार तुमच्या मंडळातल्या करून या वाद परंतु काय ही नवीन नवीन गाणी येतात. 40 वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुठेही असली ना तरी ती पूजा आटोपल्यानंतर एकच कॅसेट लावली जाते बघा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती एकत्रित एक गाणं घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. दोन राजे इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक एक
50 वर्ष जगले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ज्यावेळेस कट्टर विरोधक औरंगजेब त्याला कळली, कोणीतरी सांगितलं भाईजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. जरा शार्प झालाय खूप, थोडा कमी करा. शिवाजी महाराज का देहांत हो गया. औरंगजेब मुसलमान समाजाचा नमाज पडत होता, ही बातमी आली तेव्हा कानावर. परंतु शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर त्याने नमाज थांबवलं, उभा राहिला, अल्लाहच्या दिशेने हात करून आणि म्हणतोय, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. विरोधक सुद्धा आपल्या राजाचं कौतुक, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, इकडे तिकडे सैरावैरा सगळे लोक पळू लागले आणि वातावरण शांत झालं. तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण येऊन शाहिस्तेखानाला सांगते, भाईजान मेरी बेटी लापता है, कहीं शिवबा तो नहीं लेके गया. तेव्हा शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली असताना सुद्धा शाहिस्तेखान बहिणीला सांगतोय, चुप मेरी बहन, शिवाजी महाराज किसी की गर्दन उड़ा सकता है, शिवाजी महाराज किसी की उंगलियां काट सकता है, लेकिन गलती से भी शिवाजी महाराज किसी की बेटी को या माँ को उठा के लेके नहीं जा सकता है. ही शिवाजी महाराजांची ताकद होती. छत्रपती संभाजीराव राजा 40 दिवस अत्याचार भोगले, अंगाची कातडी फोडली, नखं ओरबडून काढली, जखमांवरती मीठ टाकलं, शेवटपर्यंत कवी करत सोबत होता. तो म्हणतोय, हाथी घोडे तोर तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अपने सर पे भारी है. ही संभाजी महाराजांची ताकद होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, कशाच्या जीवावर केली? 65 किलोची तलवार वाजवतो, त्याचं नाव यशाजी. 2000 जणांबरोबर एकटा भिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. हात रथामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो, त्याचं नाव संताजी. वीर जातामध्ये शत्रूच्या तंबूचा कळप सोडतो, त्याचं नाव धनाजी. जिवंत वाघाचा दबडा फोडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतोय, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यानंतर जर ताठ मानेने आपण कोणाचं नाव घेऊ असू ना, तर ते कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच मुंबईमध्ये ताठ मानेने आज मराठी माणूस उभा आहे. लक्षात घ्या, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मुंबई बंद, एका बोटात इतकी ताकद होती ना, रस्त्यावर कुत्रं सुद्धा फिरणार आहे. आणि आता मुंबई बंद झाल्यानंतर पाटल्यादारांनी सगळं चालू असतं. लक्षात घ्या, बरोबर नाही? ही ताकद त्यांची होती. त्याच्यानं मुश्किल आहे. आता राजकारणावर आपलं काही विषय नाही, पण सांगते तुमचं, आर्यन राणे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, आर्यन बाणे यांच्याकडून, तुमची नोटी अजून झाला नाही बाबा. सेव्हन कबड्डी वसई पोवाडा तो वेगळ्या पद्धतीने घेते मी. पोवाड्यासाठी दिले 100 रुपयाचं पारितोषिक 7 वाल्याने. बाळासाहेब ठाकरेंवरती काय फरमाईश खूपच हो, वाजलेत किती ते बघा. आणि हो सांगतात इथून स्टेशनवरसून म्हणता 1 तास लागतो, मग अशी आम्ही 10 मिनिटात दिलो. म्हणजे हो खिलच्या वाटून गेलो तो हो शोधित दिलो की का, हो 5 तासासाठी लागलो की परत शोधित दिलो. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला, मला आवाज पोचवाय तो फाटलो तरी चला. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा, बाळ ठाकरे नाव त्या
सागरसाठी वाजव. हे लोक आहेत म्हणून आमचे उडे येत नाही तर काही उपयोगाचं नाही. इतकं जबरदस्त वाजवतं बघ. बघा त्याच्या चालीवर बघा. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे में ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरे दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे. दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे. अपना बना लो मेरी जान. अपना बना लो मेरी जान. हाय रे मैं तेरे हे उडी तुम्ही लगीन होच्या आधीच मारा रे. मग हे काय जमणार नाही. सेवन स्टार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले प्रभू रामाच्या गाण्यासाठी. हर घर में अब एक ही नाम गूंजेगा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा भारत का बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा. तुझ्यासाठी माझ्याकडून हे 251 रुपयाचं पारितोषिक. मजा आली. भारी भारी ना. उद्या घराकडे जाऊन सांगतो पोरगो बायको सांगतो कसलं पोरगो नाचलं जबरदस्त. हीच मजा ना. हे सगळे काय टेन्शन नाही. परमेश्वराने जे दिले तितकेच आमच्या पदरात होते. बाकी काय नाही. आपल्या पदरात फक्त मारताना 1 रुपयाचं ठोकळच लागतं. बरोबर ना. लाखो रुपयाचं बंगलो असतो ना तरी शेवटची आंघोळ खळ्यातच घालते. प्रत्येकाला लक्षात येतं. नमस्कार. सेवन स्टार गवळणीसाठी त्यांनी 100 रुपये दिलेले आहेत. गवळण अशी घेते बघा. लक्षात घ्या. झलक घेते. हसता हसता घरी हाताला भलतीच करी तो थट्टा. भलतीच करी तो थट्टा. आनंदाचा कारटा बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताकानी लोणी गबाई. दही दूध ताकानी लोणी बाई माझ्या ग.
बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग. यमुनेचा तो अवघड घाट चढता चढता दुखत्या पाठ. खरंच बाई माझ्या ग. वा वा खरोखर वा धन्यवाद. गजराला सुरुवात करतो, वेळ झालाय. तन मनात हाय कणा कणात हाय देव नुसताच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर जर हरिनाम घेशील. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर. कशी कशी रीत जगाची कुबेराच्या हाती सोन्याची वाटी घरी कमळतोय अपुलिया बळे कर्मची बळे करणार नाही कोणाशी. आपल्यालाच आपलं कर्म फेडायचं. आता थोडं वेगळं वळण घेऊया. आपल्यालाच आपलं कर्म फेडायचं. लक्षात घ्या. बोणी मग सांगितल्या शाळेतल्या आठवणी, पूर्वीच्या शाळेतल्या आठवणी आम्ही जगल्यात. त्या सरस्वती पूजन व्हायचं. आता सरस्वती पूजनचं नाव बदललं, गेट टुगेदर झालं, नाहीतर गॅदरिंग म्हणतात. बरोबर ना. पहिले आम्ही शाळेत सरस्वती पूजन करू बसतो. हे सगळ्या गोष्टी मी नेहमी सांगतो. सरस्वती पूजन करत असताना स्टेजवर किंवा त्या जमिनीवर गेलो काय गाणं घ्यायचं आमचा नाचे मोया. एकच वेळ आमची पाठ हाऊस काहीतरी काळोखात बसलेली असायची. ती जी विसरलो म्हणून तडेचून असा असा केला काय काय. जुन्या आठवणी आता राहिल्या नाहीत. मगाशी बुवा सांगत होतो की बायको हाक मारता गोवा पिलो म्हणून. ठीक आहे, कालाय तस्मै नमा, चेंज झाला ना आता. त्यामुळे काळाप्रमाणे चाललं पाहिजे. पूर्वी तसं नव्हतं. 2 मुलं होईपर्यंत बायको नवऱ्याच्या पुढ्यात येण्याची हिंमत नव्हती. पण तेव्हाच्या आई एका म्हणजे 7-7, 8-8 मुलांना जन्म देत होते. आणि त्या आई अजून जिवंत आहेत ना. आणि आता एक झाला एक मूल की आपण स्टॉप झालोय. बघा जमाना बदलत गेला. पूर्वी हम दो हमारे 1 डझन, त्याच्यानंतर हम दो हमारे अर्धा डझन, त्याच्यानंतर हम दो हमारे पाव डझन, त्याच्यानंतर हम दो हमारे 2. आता कायला हम दो हमारा 1. आणि 5 वर्षांनी हम दो हमारा तळपाट. आता मुलं गेलं हे विषय सोडून द्या तुम्ही. आमच्या तुमच्या नातवा पंतवानं दाखवावं लागणार. याला लग्न म्हणतात. कारण हे तरुण आहेत ना, हे आता उडावतात, पण यांची लग्न मुश्किल आहे. ज्याचा कुठेतरी सेटिंग हा तो सुटलं उतरसून. नाहीतर 40-45चे लोक 45 क्रॉस केल्याने तरी अजून त्यांची लग्न होत नाही. कारण 70% मुली असत ना. मी सांगते तुमका, मी सांगते तुमका, एक लक्षात घ्या. 40-45 क्रॉस झालेले जे असत
त्यांना जर असं वाटत असत की आपल्याला ऐका नीट त्यांना वाटत असत की आपलं लग्न हो गया तर मी सांगते देवा शपथ ज्या परमेश्वरानं आपला चोच दिलेली हा तो 100% दाणे देतो तुमचं 100% लग्न होणार पण माझा नियम आहे का म्हणजे विषय आहे का तुम्ही आता अट घालायची नाही की माका स्कॉर्पिओच होई माका इनोवाच होई तुमका साधी ओमनी मिळाली तरी बसत वाटेक लागायचं लक्षात साधी टमटम मिळाली वाटेक लागायचं आता अटी शेअरचा विषय अरे आम्ही शाळेत होतो जिल्हा परिषदच्या 6वी 7वी पर्यंत मुलींची लाईन वेगळी आणि मुलांची लाईन वेगळी हिंमत नव्हती मुलींकडे बघण्याची आजी खरं सांगते तुमच्याकडे मुलींकडे बघण्याची हिंमत नव्हती आणि आता हे तरुण पोरगेत ना 5वी 6वीतले त्यांचे पण जोडी ठरलेले होते ह्या माझा ह्या तुझा ह्या माझा हे जोडी ठरलेले होते आता ही आजीबाई बघा ह्या आजीबाई बसल्यात 70-80 वर्षाची आजीबाई आहेत 9वारी साडी नेसल्या मी परवा बायकोक सांगलोय खाली कार्यक्रम एक झालो कुठलो तो ना व्हॅलेंटाईन आता बायको फिरवते दिवस राहू आमचा व्हॅलेंटाईन काहीतरी कार्यक्रम होतो मी बायकोक सांगलोय हा हळदी कुंकू म्हटला 9वारी साडी नेस माझी आई नेसा तशी ती म्हणे होय नेसतोय देवा शपथ 9वारी साडी नेसन माझ्या पुढ्यात दिलं तर मी म्हटलं गो ह्याचं काय नेसलं तू का नेसा घेता का टेलरकडे जाऊन 200 रुपयात शिवण हाडल्याने नाडी आवडल्याने टाईट आणि 9वारी साडी तयार झाली मी म्हटलं गो ह्याची 9वारी गो माझी आहे नेसा त्या का केळा होता त्या केळा खाली 9वारी साडी कसं केळा असतं त्या केळा गायब पोरग्याने असं येतं नाही बायका पण मुली चांगले चांगले फॅशन करतात ना पोरगे पण तरुण पिढी आहे त्यांची फॅशन कसली आताशी चालतं माहिती आहे त्यांची 28शी कंबर असली ना तर 30शी जीन्स पॅन्ट घेतात म्हणजे जाग्या भावनात नाही आणि ते समजा सत्यनारायणाच्या पूजेत लाईनीत असली बाकी मागे महिन्याची लाईन असली आणि तो जर सत्यनारायणाच्या पूजेत खाली वाकलो पाटल्यांका दर्शन घेऊची गरज नाही पैसे टाकायचे खूप प्रॉब्लेम होतो लक्षात त्यामुळे फॅशन अति उपयोगाची नाही नाती तुटलीत ह्या मोबाईलने जेवढं चांगलं आहे ना आता तर AI येईल AI तुमचा काय व्हाया ते करून मिळतं आता पोरगी पण AI नेच होतं मी सांगतो ना मी माझे 2 आहेत अरे काय नशिबाचं बघा आम्ही एकावर थांबलो आमका नको होतो पोरग म्हणजे एक पोरग बस झालं ना पहिल्या पावटीक सिझरिंग झालं त्याच्यात लाख रुपये कर्ज मी फेडूक मागा लागले 2 वर्षात मी तर दुसऱ्याच्या भानगडीत पडा मागा सांगा ना कुठलो सुद्धा होऊ शकता एक लक्षात घ्या आता जर मुलांची लग्न हो गई तुमच्या 20 वर्षानंतरच्या पिढीची जर लग्न हो गई असं जर तुमका वाटता तर ज्यांची लग्न 7-8-10 वर्षापूर्वी झाली ती एका मुलावर थांबली त्यांनी परत चालू करायचं आणि मुलांचा जन्म द्यायचो लक्षात तर पुढच्या पोरग्यांची लग्न होते अरे पूर्वी 10 मुलं जन्माला येत होती पण एकाही वेळेस सिझरिंग कधी झालं नव्हतं लक्षात घ्या झालेलं काय सिझरिंग पोरा केव्हा होईल तीच कळत नसत आम्ही आजी आमचं मोठो काका जन्मलो खूप अरे वाड्यात छान भरू केलंय थुई आजी सांगा आमची आणि आता बायको गुरुवार होली काय ती भावाक सांगते अहो तुम्ही पप्पा होणार याची चावल आली काय तो खुश झालो काय तो दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेलो मी म्हणते तुका डॉक्टरकडे नेऊची गरज काय तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही का तू डॉक्टरकडे खडाखडा करून तिथे गेलो डॉक्टरकडे गेलो का त्यांना लिस्ट काढून दिले हिला बेड रेस्टची गरज आहे ती वाट बघितच असत असून हिली काय खाटीला आडी राहिली सासू मेली भांडी घासू आयुष्यभर घाशी भांडीच घाशी पडलेली त्यामुळे कोणा होई पोरा म्हणून काय म्हणतो बघा कोण धारणार नाही आता धारणार नाही कोण धारणार नाही आता धारणार नाही गणपती बोलल्या भर गणपती बोलल्या भर हे आयुष्य हाय सांगून गोबा गोबा संत गोरोबा मायेला सोडून पतीचा मार्ग निवडावा
रंगुणी गावा त्या सगुण रूपाचं अखंड देह झिजवावा. आपले आई वडील महिला वर्ग आहेत. आपले आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात याचा अंदाज आपल्या मुलांना येत नाही. बाप आणि आई संसारात जरा काय झालं ना की हाऊस लगेच रडतात, पण बाप कधी रडत नाही. लक्षात घ्या, कधीही बघा तुम्ही, बाप कधीच रडत नाही. कारण त्या बापाला माहिती असतं मी जर रडलो तर क्षणार्धात माझ्या खांद्यावरती असणारं कुटुंब क्षणार्धात कोसळणार, म्हणून बाप कधी रडत नाही. बाप रडतो केव्हा माहितीये, जेव्हा पोटचा गोळा मुलगी स्वतःची लग्न होतं तेव्हा कन्यादानाच्या वेळेस बाप ढसा रडतात. एरवी बाप रडत नाही. नवरा बायकोचा भांडण झाला, भांडण की बायकांचा ठरलेला 2-4 वाक्य ती घोवाच्या तोंडाने फेकले नाही काय हो ग, त्याच्यातला पहिला वाक्य मीच म्हणून संसार केला, दुसरा तिसरा केव्हाच गेला असता. ही सगळी वाक्य लक्षात घ्या. म्हणून आई वडिलांना आई जवळची का, तर तिची नाळ आपल्याशी जुळलेली आहे. 9 महिने तिने आपल्याला ओटीपोटी बाळगलंय. याचा अर्थ बाप लांबचं असं होत नाही. किंवा तुम्ही मुली आहात, बाप मुलापेक्षा आपल्या मुलीवर जास्त प्रेम करतो. कारण बाप कामावरून आला ना तर पाण्याचा ग्लास घेऊन जाणारी पहिली मुलगी असते. मुलगा काहीतरी व्हॉट्सअपवर असतं. मुलगी मोठी झाली की आपल्या बापाने कुठले कपडे घालावेत, कुठलं शर्ट घालावं हे सुद्धा मुलगी सांगते. लक्षात घ्या. तुम्ही माहेर सासूर वसणी आहात, तुमचं माहेरी येणं जाणं केव्हापर्यंत असतं, जोपर्यंत तुमचे माहेरी आई वडील असतात ना. वर्षातून तुमच्या 4 खेपा होतील, पण एकदा आई वडील गेले काय फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज, त्याच्या पलीकडे काही नाही. आई बाप आपण म्हातारा होईपर्यंत जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही. वाक्य लक्षात ठेवा. ज्याच्या नशिबात आहेत ना त्यांचे आई वडील मुलगा किंवा मुलगी म्हातारा होईपर्यंत जिवंत असतात. आई वडील गेले ना, कॉलेजला जाणारा मुलगा आपल्या बापाच्या अंगावर धावून जातो आणि सांगतो तुमचे दिवस गेले. त्याला बाप गेल्यानंतर ना आपल्या बापाची किंमत कळते. तुम्ही मला एक सांगा ना, बाप जेव्हा एका 2 वर्षाच्या मुलाला, छोट्या मुलाला मोटरसायकलवर जेव्हा बसवतो ना टाकीवर, तेव्हा तो पोरगा बिंदास्त बसलेला असतो. का बसलेला असतो, कारण त्याला एवढा आत्मविश्वास आहे की माझ्या बापाचा बॅग माझ्या बरोबर आहे, म्हणजे बाप माझ्या पाठीशी आहे. मग तो छोटा पोरगा सुद्धा घाबरत नाही, एवढा बाप जवळ असतो. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या आईची किंमत आपल्याला आई गेल्यानंतर कळते. काही वेळेस लहान मुलांना जन्म देऊन आई जाते, त्यांना माहित नसतं की आई कोणाला म्हणतात. एक पिक्चरचं गाणं आहे बघा, ठाऊक आहे का तुझं का रे, कशी होती रे माझी आई, कशी होती रे माझी आई. म्हणून आईसाठी एक गाणं घेतो. त्रिशरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. आपले आई वडील गेले ही बातमी जर कळली ना मुलीला, तर जिथून येते ना माहेरावरून अर्धा किलोमीटर असल्यापासून ठो 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 बोंब मारित येते. लक्षात घ्या. एवढी बापाची आणि आईची जवळ असते. मुलगो काय नाही, थैल्या थै काय होत ना थैल्या ते. कारण आता मुलग्यांपेक्षा मुलगी जास्त डिमांड आहे. लक्षात घ्या. कारण मुलीच सगळं बापा आई वडिलांचं. कित्येक मुली आता अग्नी देतात मुलगा नसलेल्या मुली. म्हणून मुलगा मुलगी काय विषय नाही, जी आहे तो आपला मुलगा बस, हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आणि मुलीने आपल्या समाजात असं वावरलं पाहिजे की आपल्या बापाची मान समाजात खाली जाईल असं वागून उपयोगाचं नाही. 20-21 वर्षाची पोरगी जेव्हा 2 वर्षाच्या प्रेमाखातर बाहेरच्या बाहेर पळून जाते ना, आणि तिचा बाप जेव्हा मार्केटमध्ये फिरतो तेव्हा लोक बॉट करतात. रेप चढवाचा मोठेपण सांगवतो. परवा पोर गेला पळान, त्यावेळेस त्या बापाला वाटतं अशा मुलीला जन्म देण्यापेक्षा जन्म दिला नसता तर बरं झालं असतं. लक्षात घ्या. म्हणून
तुम्ही मरताना जर बापाला वृद्धपणे जर तुम्ही त्रास दिलात ना तर तुम्ही आयुष्यभर तुमच्या संसारात कधी सुखी राहू शकत नाही. लक्षात घ्या. मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, तुमचं प्रेम आहे. तुमच्या आई वडिलांना सांगा की या बाबा मी या मुलावर प्रेम करते, आणि अशा पद्धतीत जा. परीक्षेत गेलंस का बाहेरच्या बाहेर पळायला जाऊ नको. अशी किती जातात ना. अरे मुलीला 25,000 रुपये मोबाईल घ्यायचा असला, मुलाला 25,000 रुपयाचा मोबाईल घ्यायचा असला ना तर आऊस सांगते हो चेडू मोठा झाला कॉलेजात जाता, झील मोठं झाला कॉलेजात जाता, त्याला 25,000 रुपयाचा फोन घेऊन जा. 500 रुपये 600 रुपयाला जाणारा मजुरीला जाणारा बाप ना क्षणाचा विलंब न करता कर्जबाजारी होईल. पण आपल्या मुलीला किंवा मुलाला 25,000 रुपयाचा अँड्रॉइडचा फोन घेऊन देतो, आणि आपण नोकियाचं वापरतो. 7 दाबले तर 8 बाहेर येतं. आणि तो बाप जर थकून भागून कामावरून आला ना तर व्हॉट्सअपवर बसलेली मुलं स्वतःच्या बापाला उठून एक ग्लास पाणी देत नाही. ही आजची परिस्थिती आहे, आणि ती कुठेतरी बदलली पाहिजे. परवा एक माका बाप भेटलो, तो माका सांगता बुवा माझं झील 4 वर्ष दारू खाता माका समजला नाही. काय सांगले माझं झील 4 वर्ष दारू पिता माका समजला नाही. तो म्हटलं तुका समजला केव्हा? तो म्हणता आज संध्याकाळी समजलं. कसं काय? तो म्हणता तो भुतूर गेलो आणि मी या बाहेर येलो बार मध्ये. तो भुतूर गेलो आणि मी या बाहेर येलो. आता बापाशी काय बोलणार? त्या दिवशी एकाच्या घरी गेले मित्राच्या, त्याचं 9 वर्षाचं पोरगो, 9वीतलं पोरगो. म्हटलं पप्पा कुठे गेले? आंघोळीला गेले. माझ्या पुढ्यात विमलची पुडी फोडली. मी म्हटलं रे तुका काय शरम बिरम? माझ्या सोड पण तुझ्या बापाशी पण भेनच नाही रे. छ्या मी बापाशी म्हणालो भेन येत नाही. तितक्यात बाप इलो आंघोळ करून. बापूस इल्याबरोबर त्यानं पाठीला कोवले पुढे. तो माका सांगता बुवा तुम्ही बसा, मी 2 मिनिटात आलो. पुढी पाठीला बोलून बापूस गेल्यावर परत पुढी काढली. मी म्हटलं मागाशी माका काय सांगलंस रे? बापाशी मी भेन नाही, आणि आता पुढी फोडली लपवलं तिथे. तर त्यानं माका पोरग्यानं काय सांगायचं? बुवा तुमका माहिती नाही, ही पुढी फोडताना जर माझ्या बापाशी बघल्या नसती तर भुतूरला अर्धा विमल माझं बापूस खाणं होतो म्हणून सांगितलं. क्या बात आहे. हा सागर माझा सागर माझ्याकडे प्रपोज होतो. त्याचं पण लव्ह मॅरेज झालं. त्याची मिसेस आहे, डोंबिवलीला राहतात ते लोक. त्याच्या मिसेसने सौभाग्यवती सायली सागर कदम हिने माझ्यासाठी हे 100 रुपयाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून 100 रुपये पारितोषिक दिले. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि बाबा सायली तुका सांगते तुझं नवरो, अरे रेकॉर्ड कर, तुझं नवरो कला जपणारो असा, त्यामुळे थोडं उशीर झालो असात, फक्त भजना किलो असत मी उशीर झालो असत तर त्याला माफ कर, आणि दोघांचा संसार सुखाचा होऊ दे अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि 7 स्टार कबड्डी यांनी माझ्या मंडळीसाठी दिलेले. तरी आज माझी बाकीचे नाहीत, हे 2 जण दिले. बाकीचे असते तर हाताकच गावले नसते, ते गावणार नसते ना तुम्ही गावणार नसते. ह्या सगळा एक कुटुंब मीच मोठं नाही झालं. हे नसतील तर आमका कोण विचारतो? हे नसलो तर आता हे मगापासून गेलो मागा. तुम्ही सांगा एखाद्या माणसाला लघुशक्तीसाठी किती वेळ लागता? म्हणजे रावणासारखे आला ना. आपण म्हणतो की रावण समुद्रा एवढं मुतलो असं म्हणतात ना, तसं तू रावणच का माका सांग? तर तो रावण होतो, तू समीर कदम असत. तू येऊन बस ना जागेवर. तुझ्या वेळेस मी होते ना. हा नाही बांधल्यानं तर सुटत नाही वाटतं. जाऊ दे, शेवटचं कडवं घेतोय मी. सांगतो या जीवनाचे राज, देव भक्त नाम त्रिवेणी
हे आयुष्य आहे बघले सेवन स्टार मंगल कष्ट मंगल हा बर मंगलाष्टक शब्द अडकाक लागलो याला बंद करतो मंगलाष्टकसाठी 50 रुपये आलेले आणि सेवन स्टार यांकडून सागरसाठी हे 50 रुपये आलेले स्वागत करतोय काय आपण माणूस आहोत आपणाक एकामेकाचं बरा बघवणार नाही तशी आमची दोघांची परिस्थिती आहे कारण दगडात देव आहे हे सांगण्यात माणूस यशस्वी झालेलो बरोबर ना म्हणून आपण पूजा करतोय दगडात देव आहे हे सांगण्यात माणूस यशस्वी झालो पण माणसात देव आहे ह्या सांगण्यात अजून माणूस यशस्वी झालेलो नाही आणि ह्याच्या पुढे सुद्धा होणार नाही बरोबर ना ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है ईश्वर की मूर्ति बनाने वाला समीर ईश्वर की मूर्ति बनाने वाला किती गाडी गेली 2:30 वाजले तू पण तेवढा वेळ घेतलं मिळतली ना मिळत ना गाडी हो 10ची आमकात लोक तिकडे मारून मारून टाकतील खा 356 2 हो ना मिळणार मिळणार दीक्षा तरी मिळते दीक्षा रेडी ईश्वर की मूर्ति बनाने वाला ईश्वर से कहता है ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं फर्क इतना है तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं यो माणसातलो देवातलो फरक आहे ठीक आहे गजर शांत चित्ताने ऐकलात पुन्हा एकदा महाराष्ट्र नगर मधील मायबाप प्रेक्षकांचे महिलांचे आभार मानतोय मी इथे या ठिकाणी बारी संपवतोय अभंग घेऊन बुवा संपवतोय मंगलाष्टक मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शरयू महेंद्र शर्मवती वेदिका चित्रावेत्र वती महाशुभवती याता जया गंगती पूर्णा पूर्णजले समुद्र सरिता पूजा सदा मंगल शुभलग्न मंडळी जमी सारी सजलेल्या मांडवला बोला शुभ मंगल सावधान नंतर खूप छान गाणं लागतं दोन दिवांचे झाले दोन दिवांचे झाले मिलन या शुभ दिन